वासुआईच्या दर्शनाला लाखो भाविकांची गर्दी। पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत हद्दीतील वासुआईची यात्रा लाखो भाविकांची गर्दी होती। या मंदिराला अनेक वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देवीचे दर्शन घेतलं होतं अशी ख्याती या मंदिराची आहे। वासुआईच्या दर्शनाला लाखो भाविक राज्यातून येत असतात, कोणाचे नवस असतात तर कोणाचा पाळणा असतो। ही यात्रा पेण तालुक्यातील मोठी यात्रा गणली जाते। 2 दिवसापासून या यात्रेची सुरुवात होते। गावामध्ये पालखी फिरली जाते। या पालखीला लाखो भक्त भाविक सहभागी होतात। या यात्रेला सुमारे 350 वर्षापासून ही यात्रा चालू आहे असं दिसत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीचं जगदंबा मातेचे दर्शन घेतलं होतं तेव्हापासून व त्याच्या अगोदरपासून सुद्धा ही यात्रा होत आहे। या यात्रेला सर्व भक्तांना ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त केला होता। CNI महाराष्ट्र न्यूज साठी आज आपण पेण तालुक्यातील वाशी या ठिकाणी आहोत। एक पेण तालुक्यात मधलं सर्वात मोठं जे उत्सव यात्रेचं होतं ते वाशी ठिकाणी आज या देवळाची ख्याती बऱ्याचशा वर्षापासून आहे। इथे काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं येऊन इथं दर्शन देवीचं घेतलेलं आहे। आज आपल्याला माहिती घ्यायची आणि आपल्या बरोबर गावचे गावकरी म्हणून चंद्रकांत दादा सोनवणे आहेत। सोनवणे साहेब, आपल्या CNI महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल नेमकं की या देवीची ख्याती काय? नमस्कार, मी चंद्रकांत सोनवणे या वाशी गावचा रहिवासी आहे। या वाशी गावातली ही जे आमच्या जगदंबा मातेची यात्रा आहे, खूप हा याला इतिहास आहे। साधारणतः 350-400 वर्षापूर्वीपासून या मंदिराची जोपर्यंत माहिती आम्हाला मिळते, छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येऊन गेल्याचं दाखला या ठिकाणी मिळतोय। याचा अर्थ तसा आहे की या ठिकाणची जी यात्रा आहे ती साधारणतः 400 वर्षापूर्वीपासूनची चालू आहे आणि ती परंपरा आज या गावामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळली जाते। खरं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यात्रा मात्र देवस्थान वाशी आम्ही असं म्हटलं जातं, परंतु ही यात्रा वाशी विभागाची आहे। वाशी, ओढांगी किंवा थरेबाग अशा या सगळ्या विविध घटकांची या ठिकाणी यात्रा आहे आणि यात्रेच्या निमित्तानं प्रत्येक माणूस या ठिकाणी आपलं एक नवीन स्वप्न घेऊन येतो आणि तो स्वप्न घेऊन येत असताना जेव्हा पुढल्या वर्षी येतो त्याच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळा असतो। आनंद अशासाठी असतो की त्यांनी देवीच्या चरणी घातलेली साकडं वाया जात नाही, त्याची मनोकांक्षा 100% पूर्ण होते। हा विश्वास या ठिकाणी मातेच्या चरणी आहे आणि म्हणून करता या ठिकाणी भाविक भक्तांची प्रतिवर्षी उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात असते। साधारणतः आजचाच यात्रेचा जर विषय द्यायचा झाला तर साधारणतः 3.5 ते 4 लाखांचे भक्त या ठिकाणी येऊन गेल्याचं माहिती थोडक्यात मिळते आहे। याचा अर्थ तसा आहे की ही वाशी गावाची यात्रा जी भरते, या जगदंबा मातेची यात्रा जी भरते, ही यात्रा केवळ पेण तालुक्यापुरतं नाही किंवा रायगड जिल्ह्यापुरतं नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात। एक स्वच्छ मनाने येतात की आम्हाला मातेच्या चरणी आम्हाला आमचे जे काही गाराणे आहेत ते गाराणे घालायचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या भविष्यामध्ये काही चांगली गोष्ट घडावी हे स्वप्न घेऊन या ठिकाणी येतात। आणि सांगायला मला आनंद वाटतोय की या ठिकाणी येणारे ज्या दिवशी आमची यात्रा भरते त्याच्या आदल्या दिवशी त्याला आम्ही जागरण म्हटलं जातो, त्या दिवशी रात्री लोक आपले केलेले नवस फेडण्यासाठी येतात। याचा अर्थच असा आहे की त्यांनी पाहिलेले स्वप्न देवीकडे ठेवलेले ते गाराणे आहेत, ते गाराणे 100% पूर्ण होतात आणि म्हणून करता या ठिकाणी एक देवीचं एक वेगळं स्थान आहे। 350 वर्षापूर्वी या ठिकाणी जो मी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतोय की या ठिकाणी संत गाडगे महाराज यांनी सुद्धा या ठिकाणी त्या काळामध्ये स्वच्छता काम करण्याबाबत या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे। एवढा मोठा देवस्थान या आमच्या वाशी गावामध्ये आहे। आम्ही स्वतःला धन्यवाद समजतोय की मातीच्या चरणाच्या आजूबाजूला आम्ही राहतोय आणि तिथं आमच्या पदस्पर्शाने छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले त्या भूमीमध्ये आम्ही राहतोय। आम्ही निश्चितच स्वतःला आम्ही भाग्यवान समजतोय की एवढी परंपरा असलेल्या गावामध्ये आम्ही राहत असताना या यात्रेमध्ये आलेला माझा सगळ्यांना एक माझा मेसेज द्यायचा आहे। कारण या ठिकाणची ग्रुप ग्रामपंचायत वाशी, त्यांचे सरपंच, उपसरपंच, सर्व सभासद, त्याचबरोबर तंटामुक्ती असेल की आमच्या गावातील अनेक पाडे आहेत, त्या पाड्यातल्या प्रत्येक 2-4, 4-4 लोकांची कमिट्या करून या यात्रेची व्यवस्था केलेली आहे। यात्रेची व्यवस्था इतकी सुंदर केलेली आहे की कुठल्याही प्रकारचा कुठला गालबोट घडू नये, कुठला गोंधळ उडू नये, इतकं सुनियोजित या ठिकाणी नरेश म्हात्रे या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नियोजनाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलंय। येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सहकार्य मिळेल आणि याच्याही पुढे ही आमच्या जगदंबा देवीची यात्रा मोठ्या प्रमाणे भरेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय आणि या ग्रामस्थांना मी धन्यवाद देतोय की खूप चांगल्या प्रकारचं नियोजन या यात्रेच्या माध्यमाने आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय। हेमंत पाटील, काय सांगाल या मंदिराची ख्याती नेमकी काय? नमस्कार, जय शिवराय। मी हेमंत वंदना रंजन पाटील या वाशी गावचा खरोखर एक भाग्यवान नागरिक आहे की मला या गावामध्ये
जन्म मिळाला आणि आमच्या शिवतेज युवा फाउंडेशन रायगड संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही ज्या वेळेला करत असतो तेव्हा ह्या मंदिरामध्येच ही सर्व उपक्रम अगदी होत असतात आणि दृष्टीच्या माध्यमातून आम्हाला अतिशय विनामूल्य स्वरूपाचा सर्व प्रकारचा या ठिकाणी सहकार्य मिळत असतो। आताच आपण या ठिकाणी पाहिलं की सन्माननीय चंद्रकांत सोनावणे साहेबांनी या ठिकाणी हा संपूर्ण या मंदिराचा इतिहास मांडत असताना त्यांच्या पिढीतील ज्या ज्या घडलेल्या घटना असतील त्यांचा या ठिकाणी उहापोह मांडला। आम्ही देखील अशा काही बऱ्याचशा आख्यायिका या ठिकाणी ऐकून आहोत, ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहतो की अखंड हिंदुस्थानचे कैवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव हे शिवाई मातेच्या नावावरून ठेवलं गेले अशी आख्यायिका सांगली जाते। त्याचप्रमाणे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या मोहिमेवर जात असताना वाशी या गावामध्ये या ठिकाणी येऊन आई जगदंबेचं दर्शन घेऊन गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी दर्शन घेऊन गेल्यानंतर मोगल किंवा जे लेंच होते त्यांच्याकडनं ते शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असा करत नव्हते, फक्त शिवा असे करायचे। मात्र ही आख्यायिका संपूर्ण अगदी परिसरामध्ये ही पसरली की शिवा इथे येऊन गेले, शिवा इथे येऊन गेले आणि कदाचित शिवा ह्या नावाचाच अपभ्रंश किंवा उलट नाव हे वाशी या ठिकाणी पडलं गेलं असं की शिवा आणि वाशी आणि अशी देखील आख्यायिका ह्या गावाच्या नावाबद्दल किंवा त्याच्या जन्माबद्दल या ठिकाणी सांगितली जाते। आणि खरोखरच आम्ही या ठिकाणी भाग्यवान आहोत की आज अक्षरशः छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जी भूमी आहे, या भूमीमध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या रायगडाच्या राजधानीमध्ये आम्हाला या ठिकाणी जन्म मिळाला आणि आज हा यात्रेचा उत्सव मोठ्या आनंदात या ठिकाणी संपन्न होतोय। अनेक लाखोंचे भाविक दरवर्षी या ठिकाणी या उत्सवासाठी येत असतात, त्याचा आनंद घेत असतात आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या सर्वांची जबाबदारी असते ते निश्चितपणे आमच्या वडखळ पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांचं अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी पाहिलं तर हा संपूर्ण जागरणाचा उत्सव सोहळा असेल, यात्रेचा उत्सव सोहळा असेल किंबहुना आज रात्री निघणारा पालखीचा उत्सव सोहळा असेल, अतिशय प्रचंड मोठा असा हा छबिना या ठिकाणी निघतो। लाखोंची गर्दी जनसमुदाय याच्यामध्ये आनंद व्यक्त करत असतो, नाचत असतो, जल्लोष मात्र कोणत्याही स्वरूपाचा गालबोट या ठिकाणी लागत नाही। त्याचं खरं श्रेय या ठिकाणी जात असेल तर या संपूर्ण पोलीस प्रशासनाला जातं, त्यांना मी विशेष प्रकारचं या ठिकाणी धन्यवाद देईन, त्यांचं कौतुक करेन आणि सर्वांनाच पुन्हा एकदा या यात्रे उत्सवाच्या शुभेच्छा देईन। आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत, सर्वांना पुन्हा एकदा या यात्रेच्या शुभेच्छा आणि आपल्यासारखे अनेक निर्भीड पत्रकार देखील या ठिकाणी येतात, वेळोवेळी या ठिकाणच्या सामाजिक कामं असतील, आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून असतील, मंदिराच्या माध्यमातून असतील किंवा जी काही विभागातील कामं असतील त्याच्यासाठी देखील एक प्रसिद्धी देण्याचं काम आपण या ठिकाणी करून हा संपूर्ण सोहळा सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचा जो आपण काम करतात, आपल्याला देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। वाशी या ठिकाणी आपण आहोत आणि वाशी ठिकाणची जी देवीची ख्याती आहे ती ख्याती आज आपण ऐकलेली आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यातील ही वाशी गाव आहे आणि या गावामध्ये देवीचं खूप मोठं उत्सव यात्रा साजरी केली जाते। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र CNN साठी संजय गायकवाड।